नमस्कार. मी प्रभा विलास वर्क फॉर इक्वालिटी ऑर्गेनाइजेशनच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांचं आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत करते. आज हमारे साथ कुछ नए साथी भी जुड़े हुए हैं, इसलिए मैं थोड़ा हिंदी में शुरुआत में बात करूंगी. जैसे हमारे साथ विक्रम जी जुड़े हुए हैं, सुजय जी जुड़े हुए हैं और ये दोनों भी लोग जो है वो कमिंस इंडिया करके जो कंपनी है उनके साथ जुड़े हैं और उनकी बहुत इच्छा है कि हम जो बच्चे काम कर रहे हैं तो उनसे वो लोग मिले, उनको भी वो कुछ पढ़ाने की कोशिश करेंगे. तो इसलिए आज वो हमारे साथ जुड़े हैं कि वो देखना चाहते हैं कि किस तरीके से हम लोग काम कर रहे हैं. सो विक्रम जी और सुजय जी और दीपाली भी नए तरीके से हमारे साथ जुड़ी हुई है. तो इनके लिए थोड़ी सी ऑर्गेनाइजेशन का मैं परिचय देना चाहूंगी. हमारी ऑर्गेनाइजेशन का संस्था का नाम है वर्क फॉर इक्वालिटी और हम खास करके शिक्षा के मुद्दे पे काम कर रहे हैं. जो ऐसे बच्चे हैं जिनको कुछ कारणों के वजह से, जैसे बहुत गरीबी है या उनके माता पिता खुद पढ़े लिखे नहीं है या उनको कुछ काम के लिए यहाँ से वहां तक भटकना पड़ता है और इसके कारण उनको शिक्षा नहीं मिलती, स्कूल नहीं उनको मिल पाता, तो इसके लिए ये बच्चे पीछे रह जाते हैं. तो ऐसे बच्चों के लिए हम लोग ज्यादा से ज्यादा काम कर रहे हैं और इसके लिए संस्था के माध्यम से हम लोग एक रेसिडेंशियल स्कूल चला रहे हैं जहाँ पे हमारे साथ 50 ऐसी बच्चियां हैं, लड़कियां, कि जो शिक्षा से वंचित थी पहले, लेकिन हमारे साथ आने के कारण उनकी रेगुलर शिक्षा शुरू हो गई और वो अभी हमारे साथ पिछले 2 सालों से जुड़ी हुई है और अच्छी तरीके से पढ़ लिख रहे हैं. सिर्फ पढ़ाई ही नहीं, तो उनको एक सजग नागरिक बनाना, उनको एक संवेदनशील व्यक्ति बनाना, उनको सामाजिक मुद्दों के जो भी नॉलेज है वो सारा नॉलेज देना और वापस से उनको एक लीडरशिप देके उनके कम्युनिटी में वो काम करे, इसलिए हम लोग ये सारा काम कर रहे हैं. तो एक हमारा प्रकल्प है जहाँ पे हम लोग कम्युनिटी में रेसिडेंशियल होम चला रहे हैं और दूसरी जगह है जहाँ पे ट्राइबल कम्युनिटी के बच्चों के साथ और होमलेस कम्युनिटी के बच्चों के साथ हमारे अलग अलग जगहों पे सेंटर है, कम्युनिटी सेंटर, जिनके माध्यम से भी हम लोग रोजाना बच्चों के साथ शिक्षा के लिए और उनके माता पिता के साथ शिक्षा का महत्व बताने के लिए काम कर रहे हैं. तो ऐसे हर जगह पे हम जहाँ पे भी बच्चों के साथ माता पिता के साथ काम कर रहे हैं, हमारा मुख्य फोकस है कि वो हम शिक्षा उनको किस तरीके से दी जाए, इसके लिए हम काम करें. अभी कोरोना के स्थिति में हमारे सारे जो बच्चे हैं वो ऐसे जगहों पे हैं जहाँ पे मोबाइल नहीं है, कंप्यूटर नहीं है, इलेक्ट्रिसिटी नहीं है. ऐसे स्थिति में भी उनसे जुड़े रहने के लिए हमने समुदाय में भी अपने जो कम्युनिटी सेंटर है वो हम चला ही रहे हैं, लेकिन बच्चों से कुछ कनेक्टिविटी रहे हमारी, इसलिए हम लोग रोजाना शाम को एक प्रोग्राम कर रहे हैं जिसमें आप लोग आज आए हुए हैं. तो ये प्रोग्राम का मुख्य उद्देश्य है कि बच्चों के साथ क्वालिटी टाइम हम लोग स्पेंड करें, उनका मनोरंजन भी हो, उनको शेयरिंग के लिए प्लेटफॉर्म भी मिले और उनका सीखना भी हो. ये सारे मुद्दे उस पे हम लोग कवर कर रहे हैं. और आज हमारे लिए खुशी की बहुत बात है क्योंकि मेरे पास आप लोगों के लिए देने के लिए आज 2 न्यूज है, बहुत अच्छी न्यूज है. और वो हमारे ट्राइबल कम्युनिटी में एक सेंटर चलता है जहाँ पे आज अमर, लता मेंगड़े के जो मोबाइल पे है वो अमर करके बच्चा है, तो उसका भाई हमारे सेंटर में पहले पढ़ता था, अभी वो एक रेसिडेंशियल हॉस्टल में है और उसका 10th का रिजल्ट आया और उसको 81 या 83 किती रे अमर किती मिळाले भाऊला? अमर ओके, तो उसको 81 या 83% मिले हुए हैं. और दूसरी चीज है कि हमारे साथ एक कम्युनिटी लीडर है प्रियंका ताई, उनकी ननंद भी हमारे पास 10th में पढ़ती थी जो कि उसको 80% मिले हैं. तो हमारे लिए ये काफी अच्छी बात रही है. और अभी अभिनंदन. यस, बहुत. और अभी 5 मिनट पहले प्रियंका ताई मुझसे शेयर कर रही थी कि ताई उसके जब बोर्ड एग्जाम थे तब हमारे खेती में काम चल रहा था, तो वो पोटैटो निकालते हैं ना, वो समय था उस वक्त, तो वो लड़की वो टाइम में भी पोटैटो निकालने के लिए खेती में काम करती थी.
और उसको इतने अच्छे मार्क मिले हैं, तो हमें काफी खुशी हो रही है आज। और ये हमारे सारे बच्चों के लिए काफी मोटिवेशनल चीज है। तो हमारे सारे बच्चों से मैं अगले 1-2 दिन में उनकी मुलाकात डेफिनेटली करवाऊंगी, जो कि यहाँ पे आके बच्चों के साथ बात करेंगे। आप लोगों का बहुत बहुत स्वागत है हमारे कार्यक्रम में। और आज हमारे साथ जो ताई बच्चों के साथ बात करने वाली है, उसका नाम है स्नेहल ठक्कर। शी इज फ्रॉम आलोचना ऑर्गेनाइजेशन. Actually, Alochana organization is one of our partner organization, and they are continuously providing us support to develop our capacity building of our children and our staff. So today they are with us. और उनकी जो खासियत ये है कि उनके काफी विमेन स्टडी में उनका काफी अभ्यास है, और बहुत सालों से वो जेंडर इस विषय पे काम कर रहे हैं। तो अलग अलग तरीके से बच्चों को मोटिवेट करना और पढ़ाना, ये उनकी खासियत है. सो आपण सगळेजण स्नेहलताई, विक्रम दादा आणि सुजय दादांसाठी जोरदार टाळ्या वाजवूयात आणि त्यांचं स्वागत करूयात. और मैं स्नेहलताई को विनंती करूंगी कि वो शुरू करेंगे. थैंक यू. ओके, थैंक यू और वेलकम सुजय जी और विक्रम जी. धन्यवाद. हाँ, मैं पहले ही माफी चाहती हूँ आपसे, क्योंकि मेरा जो सेशन है वो पूरा मराठी में है. तो कोई नहीं, हम लोग ऐसी थोड़ी देर रहेंगे, फिर ऐसे देखना था. अब बाकी फिर आप कंटिन्यू कर सकती हैं. ओके, ठीक है. मी स्टार्ट करते प्रभाताई. थोडा वेळसाठी सगळ्या मुलांनी व्हिडिओ ऑन कराल का? आपल्याला एक गाणं घ्यायचंय ज्याच्यामध्ये आपल्याला थोडस हालचाल करायची आहे जागेवर. ज्यांना जमतंय त्यांनी करा. ओके, प्रियंका ताई, तुमच्याकडचं नाही होतंय का? मानसी, काही ठिकाणी रेंज कमी आहे स्नेहल. अच्छा, ठीक आहे, चालेल. मग आपण आहे त्यांच्यासोबत सुरू करूया. पाऊस पडतोय ना, त्याच्यामुळे खूप. नाही, ठीक आहे. आणि समजा तुमच्याकडे रेंज कमी असेल ना, तर तुमचं, अच्छा तुमच्याकडे पण नाही, बरं ठीक आहे. ज्यांच्याकडे रेंज कमी आहे ना, त्यांनी व्हिडिओ बंद ठेवा, पण मी जे ऍक्शन करते ना ते तुम्ही तिथे करा. हा, चालेल. ओके, चालेल. आपण सुरू करूया गाणं. टिंगुल्याचं आहे मोठं शेत. तुम्ही पण कराल माझ्या मागे. म्यूट काढून टाका. हा, गाणं पण म्हणा. आणि ज्यांच्याकडे रेंज चांगली आहे ना, त्यांनी म्यूट काढा. ज्यांच्याकडे रेंज चांगली नाहीये त्यांनी म्यूट काढू नका. त्यांनी म्हणा आणि ऍक्शन पण करा. ठीक आहे. तुम्ही दिसताय मला. पुन्हा एकदा म्हणते. हा, ओके, पुन्हा एकदा सुरू करते. ठीक आहे. ओके. आहे मोठं शेत, डोंगराच्या बाजूला हो, टिंगुल्याचं आहे मोठं शेत, डोंगराच्या बाजूला हो, चला चला बघायला हो, तिथे माकडं किती आणि पिल्लं किती, तिथे माकडं किती आणि पिल्लं किती, त्यांचा हुप हुप इकडे आणि हुप हुप तिकडे, त्यांचा हुप, चला चला बघायला हो, टिंगुल्याचं आहे मोठं शेत, टिंगुल्याचं आहे मोठं शेत, चला चला बघायला हो,
चला बघायला हो. तिथे कुत्री किती आणि पिल्ल किती. तिथे कुत्री किती आणि पिल्ले किती. त्यांचा भो भो इकडे आणि भो भो तिकडे. तिकडे भो भो तिकडे भो भो तिकडे. चला चला बघायला हो. टिंगुलाचं आहे मोठं शेत. चला चला बघायला हो. तिथे मांजरी किती आणि पिल्ल किती. त्यांचा म्याव म्याव इकडे आणि म्याव म्याव तिकडे. चला चला बघायला हो. टिंगुलाचं आहे मोठं शेत. चला चला बघायला हो. साप किती आणि पिल्ल किती. साप किती आणि पिल्ल किती. ए सापाला बघा कसं केलं मी, लक्ष आहे का तुमचं. साप कसा असा असा असा. त्यांचा फुसफुस इकडे आणि फुसफुस तिकडे. चला चला बघायला हो. फुलाचं आहे मोठं शेत. डोंगराच्या बाजूला हो. चला चला बघायला हो. ओके थँक्यू. ग्रेट. छान होतं ताई. छान होतं ना. आणि तुम्हाला गंमत सांगू का, तुम्हाला हे गाणं पाहिजे तेवढं वाढवता येतं. म्हणजे मी आता जशी वेगवेगळ्या प्राण्यांची नावं घेतली ना, तसं तुम्ही मोरचं घेऊ शकता, अजून कशा कशाचं पोपटचं घेऊ शकता, घारीचं घेऊ शकता. जे तुम्हाला आवडेल त्याचं तुम्ही त्याच्यात नाव टाकून पुढे पुढे ते गाणं वाढवू शकता. अंतरा, मग मी आपण म्हणते तुम्ही तुला- नुसतं ऐका. ठीक आहे. हा नाही ठीक आहे. टिंगुल्याचं आहे मोठं शेत. चला चला बघायला हो. तुम्ही आहे मोठं शेत. चला चला बघायला हो. येस. आणि आपण देऊयात हे गाणं सगळ्यांना. लिखित आहे माझ्याजवळ, मी देते. ओके. बस. आणि तुम्ही हे गाणं तुमच्याप्रमाणे वाढवा आणि छान तुम्ही. आता आपल्याला बसून सगळ्यांना करावं लागतंय, आपण एकत्र असे नाही आहोत म्हणून. हा, पण तुम्ही जर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत घेत असाल तर मी ज्या सांगितलं ऍक्शन त्याच ठेवायला पाहिजे असंही काही नाहीये. तुम्ही तुमचे ऍक्शन छान छान करा आणि ते गाणं म्हणा. ठीक आहे. हो. आता आपण पुढे जाऊया. मी तुम्हाला गेल्या वेळेस पण एक गोष्ट सांगितलेली, बरोबर आठवते. म्यूट काढा तुमचे. अदिती, संध्या, कोण कोण आहे. तर आपल्याला गोष्टी ऐकायला खूप आवडतात. तुम्हाला आवडतात का. मला तर खूप आवडतात. मला खूप आवडतात. अच्छा, अजून कोणाला कोणाला गोष्ट आवडतात ऐकायला. मला पण आवडतात ताई. अच्छा, आणि मग तुम्ही कुठल्या कुठल्या गोष्टी आतापर्यंत ऐकल्यात आणि तुम्हाला कोणी कोणी सांगितले. कोण कोण सांगतं गोष्टी. आजी मी सांगू का. हा हा सांग ना बाळा. अंतरा सांग. हो सांग बाळा. भागूबाईची गोष्ट कोणी सांगितलेली. दीदीने सांगितली का. हो. अरे वा.
आणि हो बाळा, कुठली मला नाही ऐकायला आलं. कासवाची गोष्ट आणि दीदीनी परवा दीदीनी बी सांगितली ना गुढीपाडव्याची गोष्ट. अरे वा, आणि गणपती का साजरा करावा नाही. दिवाळी नाही फटाके नाही वाजवू. कासवाची. आणि कोणी सांगितली कासवाची गोष्ट? कोण म्हंटल आता? कोणी सांगितली? सरांनी सांगितली. पण तुम्हाला माहितीये, तुम्हाला असे वेगळे किती छान छान लोक आहेत की नाही सांगायला गोष्ट. तर पण शहरामध्ये सगळे लोक खूप कामात असतात, कोणाला काही वेळच नसतो आणि कधी कधी आजी आजोबा सोबत राहत नसतात. तर अशी बरीच मुलं आहेत ज्यांना ना गोष्ट सांगायलाच कोणी नसतं. तुम्ही खूप लकी आहात, तुम्हाला खूप जण गोष्ट सांगायला आहे, हो की नाही? तर आज आपण अशीच एक गोष्ट बघणार आहोत. ठीक आहे, तर आपण गोष्ट बघूया काय आहे ते. ओके प्रभाताई, फक्त फोटो फर्स्ट. दिसतोय का रे फोटो तुम्हाला सगळ्यांना? मला नाही दिसत आहे. हा, तुझं ते मोबाईलचं खालचं नीट कर. ते 3 टिंब असतात की नाही, त्याला तू हे कर, हात लाव म्हणजे दिसेल. स्नेहल, तू बोलतीयस का मी बोलू? नाही, बोलते मी. गुड. सगळ्यांना फोटो दिसतोय? हो दिसतोय. ओके. आता तुम्हाला हे चित्र बघून काय वाटतंय? ताई दिसत. बरं, ज्यांना दिसतंय त्यांनी मला सांगा की हा जो फोटो आहे एक शहर आहे, तिकडे गाड्या थांबलेले दिसत ते आणि दूर निघताना दिसत कारखान्यांमध्ये. अच्छा, कारखान्यात एक बाई भाजी घेते आणि बिल्डिंग्स आहेत मागे आणि तिकडे फुटपाथावर काही गावातली सुद्धा लोक दिसतात, म्हणजे वाटतंय थोडंफार. आणि शहरातली बाजार चाललंय, बाजार. हा कडक पडलंय. कडक पडलंय. अच्छा, रस्त्यावरून पार्क वर गर्दी आहे. बर. आता मला सांगा की हे तुम्ही फोटोत काय दिसतं हे सांगितलं. हा बरोबर, पण ह्या गोष्टीत काय असेल? म्हणजे ह्या गोष्टीची सुरुवात आहे आणि त्याचा हा पहिलं पान आहे त्या गोष्टीचं. तर काय काय असेल ह्या गोष्टींमध्ये? थोडासा विचार करून सांगाल? काही सुचतंय का? मॅम काय विचारलं मला? हा, मी विचारलं की हा जो फोटो आहे ना तो बघून तुम्हाला काय वाटतं की ह्या गोष्टीमध्ये काय असेल असं वाटतंय? आणि दुसरं, या गोष्टीचं नाव काय असेल? काही पण सांगू शकता तुम्ही. गोष्टीमध्ये काय असेल आणि गोष्टीचं नाव काय असेल? दीदी मला असं वाटतं की बाजार गोष्टीचं नाव. दीदी सांगू? ओके, बाजार. अजून ताई मी सांगू का? हा हा, प्रदूषणाची निर्मिती कशी तयार होते? ताई गाव आणि शहराची गोष्ट.
अरे वा, आता किती छान छान सांगताय. अजून मॅम, ध्वनी प्रदूषण आणि गर्दी. मॅम दीदी, हा बोल बाळा. हवा प्रदूषण. मॅम, ध्वनी प्रदूषण प्रदूषण. आणि गर्दी. हो हो हो, आले बाळा ऐकायला. ताई, मी सांगू? अजून एखाद्या गावात हो सांग मग. एखाद्या गावातील शहरी वातावरण, शहरी वातावरण. हे तुम्ही खूपच छान छान सांगताय. अजून अजून कोणाला काही सांगायचंय की आपण पुढे जाऊया? गावातली जत्रा सांगितलं. अजून देहू फाट्यावरनं कोणी बोलतंय का? आवाज नाही येत आहे त्यांचा. आठवडे बाजार, आठवडे बाजार. झाडाखाली एक माणूस भाजीपाला हा, विकतोय. हो बरोबर. पण गोष्टीचं नाव काय असेल रे? काय वाटतंय तुला? शहर आणि गाव. हॅलो, ओके. हो सांग. शहरातलं प्रदूषण. अच्छा. ढगातून जाताना विमान दिसत आहे. विमान पण दिसतंय. अरे वा, कोणी सांगितलं? किती छान, एकदम मस्त बघितलंय. ओके. आपण आणि कोणाला हे सांगायचंय का की गोष्टी मला एक सांगू काय का? असेल? हा सांग ना. बाई, तिकडे बघा, तुम्हाला दिसत असेल बिल्डिंगच्या मागे एक मंदिर दिसतं. ते असं मंदिर वाटतंय की जसं की शहर आपल्याला आता दिसतं आणि त्याच्या मागे गाव आहे. अच्छा. दीदी, हा. तिथं मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहे. हा, मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहे. म्हणजे काय, ही कुठली गोष्ट आहे? शहर आणि गाव. शहर. अच्छा, शहर आणि गाव. ओके, बर. आपण जाऊया पुढे की कोणाला बोलायचं? हा हा, बोल बाळा. ताई, शहरातली वर्दळ. शहरातली वर्दळ. अरे वा, मस्त. मस्त, जा बाळा, छान. अजून काय झालं? बरं, जाऊया आपण पुढे. ओके, आता आपण नाव बघूया गोष्टीचं काय आहे ते. प्रभाते, नाव दाखल. खूप छान नाव आहे. बघा, आणि आपल्या डोक्यात काय काय आलेलं. मी एकच मिनिट प्रभाते. बाजार, प्रदूषण निर्मिती, गाव आणि शहराची गोष्ट, शहरातली जत्रा, आणि हवा प्रदूषण, गावातली यात्रा, शहरी वातावरण, गावातली जत्रा, आठवडे बाजार, शहर आणि गाव, शहरातले प्रदूषण आणि शहरातली वर्दळ. अशी खूप छान छान नावं या गोष्टीसाठी आलेली. आणि गोष्टीचं नाव आहे गोष्टींचे शहर. पण तिथे तर कोणीच वाचताना दिसलं नाही ना रे? हो की नाही? मग बघूया हे गोष्टींचं शहर कसं होतं ते. ठीक आहे. बरं, मी नेहमी ना गोष्ट सांगताना एक गोष्ट सांगत असते की आपलं गोष्टीचं पुस्तक असतं ना, आपण आता सगळे लांब लांब बसलोय, पण गोष्टीचं पुस्तक असतं की नाही, त्याच्या ह्या पहिल्या पानाला काय म्हणतात माहितीये कोणाला?
मुखपृष्ठ. अरे वा, मस्त, खूप छान. आणि जे शेवटचं पान असतं त्याला पृष्ठभाग. नाही नाही, पृष्ठभाग नाही. नीट आठवा, मी गेल्या वेळी सांगितलेलं. मलपृष्ठ, बरोबर. आणि ह्याला ज्याला पुस्तकाचा कणा, हा, तर पुस्तकाचं जे पहिलं पान असतं त्याला मुखपृष्ठ म्हणतात, जे शेवटचं पान असतं त्याला मलपृष्ठ म्हणतात, आणि ह्याला जे पुस्तक बांधलेले जे कणा असतो त्याला पुस्तकाचा कणा असं म्हणतात. आता जी मी गोष्ट वाचतेय ना, ती गोष्ट लिहिलेली आहे रुक्मिणी बॅनर्जी यांनी, आणि ह्या गोष्टीमध्ये खूप सुंदर सुंदर चित्रे आहेत. हा, तर ती लिहिलेली आहे, ती काढलेली आहे बिंदिया थापर यांनी, आणि जी अनुवाद केलेली आहे म्हणजे एका दुसऱ्या भाषेतून आपल्यासाठी मराठीमध्ये ज्यांनी केलेली आहे ना, त्यांचं नाव आहे, मला स्क्रीनवर दिसत नाहीये, एकच मिनिट हा. त्यामध्ये स्क्रीन नीट दिसत नाहीये. माधव चव्हाण. हा, माधव चव्हाण. ओके, ठीक आहे, जाऊया पुढे. हो. हो. बाई, वाचन पातळी म्हणजे काय? वाचन पातळी म्हणजे आता समजा 5 वर्षाचं आहे, म्हणजे पहिलीतलं मुलं आहे, तर त्यांची पातळी ती कमी असते, आणि 7वीतल्या मुलाची पातळी ही मोठी असते, हो की नाही? अशा पद्धतीने वाचन पातळी ठरवून ही पुस्तकं लिहिलेली आहेत. एकच मिनिट, मी माझ्याकडची गोष्ट ओपन करते, म्हणजे मला ब्लर दिसलं तरी चालेल. दिसते. ओके, शहर आहे, आणि कोणीतरी खूप छान सांगितलं की तिथे लांब एक मंदिर दिसतंय, तर बरोबर आहे, शहराच्या बाजूला छोटंसं गाव पण असू शकतं, पण ही जी गोष्ट आहे आणि ही जी मुलगी आहे ती मोठ्या गजबजलेल्या शहरात राहतीये. हा, आता पुढे प्रगती, पुढे घ्या. मी गोष्ट सांगत असताना ना, तुम्ही या सुंदर चित्रांकडे पण बघा हा. पाहिजे तर मी सांगितल्यानंतर 1-2 5-10 सेकंद असं मी थांबेन, ठीक आहे? तिला गोष्टी खूप आवडत असते, पण तिच्या आसपासच्या कोणाच्या चिरायच्या आहेत. तिचे वडील पुटपुटत, मी वर्तमानपत्र वाचतोय. बघा किती सुंदर चित्र काढलेलं आहे इथे. ओके, जाऊया पुढे. हो. तर भाऊ म्हणत असे, मी ती क्रिकेट खेळत आहे, तुला दिसत नाही का? तिचे शेजारी सांगत, आम्हाला खरेदीसाठी बाहेर जायचंय ग. जाऊया पुढे. तिच्या बाई तिला दाटवत, आधी आपण गणित करणार आहोत. सगळे जण कामात, सगळे नुसते इकडून तिकडे आणि तिकडून इकडे धावपळ करीत. प्रत्येकाला कशाला ना कशाला तरी उशीरच झालेला असे. हा, जसं आपण गेल्या वेळेस गडबडे निघाले गोंधळातून बाहेर की नाही, असं सगळ्या लोकांचा नुसता गोंधळच चाललेला असे, सगळ्यांना उशीर. बरेच लोक नेहमी दमलेले नाहीतर त्रासलेले असत. एकूण काय, कोणालाच वेळ नव्हता गोष्टी सांगायला, तर अजिबातच नव्हता.
नव्हता. ठीक आहे, जाऊया पुढे. एकदा एक ताई त्या लहानग्या मुलीच्या शाळेत आली. ती शिक्षिकाही नव्हती आणि ती शिकायलाही आली नव्हती. ती मुलांपेक्षा मोठी होती पण शिक्षकांपेक्षा लहान. ती छान असायची आणि सगळ्यांना आपलेसे करायची. ताई दररोज शाळेत मदत करायला येई. ती मुलांची मैत्रीण होती आणि शिक्षकांची सुद्धा. जाऊया पुढे. त्या मुलीला वाटले ताईला गोष्टी येत असतील का, विचारले. तुझ्यापाशी थोडा वेळ आहे का, तू मला एक गोष्ट सांगशील? ताईने गंभीरपणे त्या मुलीकडे पाहिले आणि म्हणाली, अर्थात, मी तुला गोष्ट सांगेन. कसली गोष्ट हवी आहे तुला? त्या लहानग्या मुलीचे डोळे एकदम कल्पनेने मोठे झाले. तू मला सिंहाची गोष्ट सांगशील? त्या मुली लगेच ताईला विचारलं. दोघी किती छान हॅपी दिसतायत की नाही? ताई आणि छोटी मुलगी शाळेच्या वरांड्यात बसल्या आणि गोष्ट सुरू झाली. एक छोटासा छावा एका घनदाट जंगलात हरवला होती. गोष्ट होती ती न हालता न जाऊया पुढे. ताईची गोष्ट मस्त रंगली होती. त्या मुलीला जंगलांच्या प्रचंड झाडांमधून वाहणारा वारा, उंच गवतांच्या पात्यांचा सळसळाट आणि इटुकल्या छावाची मखमली कातडी हे सर्व काही खरोखरच जाणवत होते. म्हणजे ती अगदी त्या जंगलात फिरायला गेल्यासारखंच तिला वाटत होतं. जवळपास खेळणारी मित्रमंडळी सुद्धा ऐकायला येऊन बसली. ती सुद्धा गोष्टीत रंगून गेली. बघा आता सगळीकडे मुलं सगळे ऐकतायत. थोड्याच वेळात त्या मुलीचा सगळा वर्ग त्यांच्या भोवती जमा झाला. सगळे ऐकत होते, कल्पना करत होते, आणखी गोष्ट सांगण्याचा हट्ट धरत होते. ताईला खूप गोष्टी येतात हे त्या मुलीच्या आणि तिच्या मित्रमंडळींच्या, सगळ्या वर्गांच्या आणि शिक्षकांच्या सुद्धा लक्षात आले. वा, आता ताईकडे खूप सारी लोक जमा झाली आहेत गोष्ट ऐकायला आणि मध्ये एक मांजर सुद्धा बसलंय. माकडाच्या गोष्टी, पक्ष्याच्या गोष्टी, भयानक कुत्रे, लबाड मांजरीच्या गोष्टी, छोट्या माशांच्या गोष्टी, मोठ्या माशांच्या गोष्टी, निळ्या नद्या, खोल सागराच्या गोष्टी, उंच डोंगरांच्या गोष्टी आणि हिरव्यागार खोऱ्यांच्या गोष्टी, छोट्या शहरातल्या गोष्टी आणि छोट्या खेड्यातल्या मुलांच्या गोष्टी, साहसाच्या गोष्टी आणि रहस्यमय गोष्टी, भूतांच्या गोष्टी, राक्षसांच्या गोष्टी, देखण्या राजकुमारांच्या आणि सुंदर राजकन्यांच्या गोष्टी, भीती वाटली तर काय करायचे, वाईट वाटले तर काय करायचे, हरवलेले खजिने शोधण्याच्या गोष्टी आणि मजेदार गुपितांच्या गोष्टी, अशा आणखी कितीतरी गोष्टी ताईला येत होत्या. आता बघा हे किती सुंदर चित्र आहे. ताई नीट स्पष्ट दाखवा ना त्याची. हा, बघा इथे सगळं त्यांनी दाखवलेलं आहे. जे जे आपण वाचलं ना, राजा, राणी, मांजर, मासा, इथे खजिना, परी, पक्षी, हे सगळं दिसतंय. मोठ्या मोठ्या बिल्डिंग, पतंग, किती छान 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 दिसते. छोट्या छोट्या मुलांच्या गोष्टी, हे सगळं त्या चित्रांमध्ये आहे.
जाऊया पुढे. ती लहानगी मुलगी आणि तिचे मित्रमंडळी दररोज ताई बरोबर बसत. दररोज अधिक मुले येऊ लागली. इतर वर्गातली मुलेही येऊ लागली. शाळेचे शिक्षक येऊ लागले. आसपासच्या शाळेतून मुले येऊ लागली. शाळेत न जाणारी मुलेही यायला लागली. शाळा सोडून गेलेले मुलेही येऊ लागली. आणि गंमत म्हणजे अजून शाळेत जायचे ज्यांचे वय नाही अशी मुले धुडधुडू येऊ लागली. बघा, सगळ्यांनी कल्पना करा की छोटी छोटी बाळं असं येऊन गोष्टी ऐकतायत. हा, आणि सगळे जण आपल्या शाळेतले शिक्षक आणि सगळे आपल्या जवळ गोष्टी ऐकायला बसलेले आहेत. काही बसून ऐकायची, काही उभे राहून ऐकायची. सगळ्यात लहान मुले पालथी पोटावर झोपून आपली हनुवटी हातावर ठेवून ऐकायची. ऐकता त्यांना दुसऱ्यांना गोष्ट जायची, कशी वाढवत जायची, गोष्टीला गोष्ट कशी जोडायची, गोष्टीवर गमती जमतींची नक्षी कशी काढायची, हे सगळं आता त्या मुलांना कळायला लागलं. गोष्टीतले रहस्य हळूहळू कसे शिजवायचे, गोष्टीतल्या कल्पना पतंगासारख्या उंच निळाभोर आकाशात कशा उडवायच्या, हे सगळं ती मुलं हळूहळू शिकली. गोष्ट संपेपर्यंत समोरचा हलणार नाही की पापणी सुद्धा मिटणार नाही अशी खिळवून टाकणारी गोष्ट सांगण्याचे कसब ती मुलं शिकली. त्या मुलांना गोष्ट विणता लागली. आणि गोष्ट सांगताना आपल्याला असं सांगायला पाहिजे ना, तर पुढे काय होणार, पुढे काय होणार असं. तर ती मुलं तेही शिकली. गोष्टी संपेपर्यंत समोरचा माणूस हलणार नाही अशा पद्धतीने गोष्ट सांगण्याचं कसब त्या मुलांना येऊ लागलं. हळूहळू ताई आणि ती मुलगी आणि इतर मुले त्यांच्याकडून गोष्टी शहरभर पसरायला लागलं. लोक गोष्टी सांगायला लागले आणि गोष्टी ऐकायला लागले. आई भाज्या चिरायच्या थांबल्या, वडिलांनी वर्तमानपत्र बाजूला ठेवले आणि शिक्षकांनी गणिताची पुस्तकेच बाजूला ठेवली. शेजारी बाजारात जाईनासे झाले, ते गोष्ट सांगायला लागले. आणि मोठे भाऊ तर क्रिकेट खेळायचे थांबले. छोट्या बहिणींच्या दोरीवरच्या उड्या बंद झाल्या. सगळे गोष्टी ऐकायला लागले. बघा आता पुढच्या चित्रामध्ये काय काय दिसतंय. सगळं काम थांबलेलं दिसतंय ना. आई भाजी चिरायची बंद झालीये, बाबांच्या हातातलं वर्तमानपत्र खाली गेलेलं आहे, आणि भाऊ क्रिकेट खेळायचं थांबलाय. शेजारी तर बाजारात जाईन असे झालेत. सगळे काय करतायत, सगळे गोष्टी ऐकतायत. आणि भाजीवाल्याने भाजी विकणे बंद केले, दूधवाल्याने दूध पोचवणे बंद केले, पानवाल्याने पान सुपारी बांधून ठेवली. बापरे, ते सगळे एकमेकांच्या गोष्टी ऐकू लागले. सगळे एकमेकांना काय करतायत आता, गोष्ट सांगत होते आणि गोष्ट ऐकत होते. बस चालकाने बस बंद केली आणि ती गोष्ट ऐकायला गेला. बस वाहकाला प्रवाशांना गोष्ट सांगायची इतकी हौस की तो तिकीट आणि पैसे सगळेच बसमध्ये विसरून गेला. शहरातल्या रेल्वे गाड्या बंद झाल्या कारण त्या चालवणारे मोटरमन गोष्टीत गुंग झाले. वर्तमानपत्रे छापली जाईनात, कपडे शिवले जाईनात, घरं बांधली जाईनात आणि पुलांचे काम अर्धवट. हॉटेलात पावभाजी मिळेना, भेळवाल्यांनी भेळपुरी विकायची बंद केली. मच्छीमार समुद्रात मासेमारी करेनासे झाले. ट्रक हलेनात. गोष्टी सांगणे आणि गोष्टी ऐकणे याशिवाय दुसरं काहीच कोणी करायला तयार नव्हतं. बघा, पुष्मन दादा गोष्ट ऐकायला चालले. इथे पण सगळे एकमेकांना गोष्ट सांगतायत आणि गोष्ट ऐकतायत आणि गाड्या मध्ये थांबलेल्या आहेत. तुम्ही चित्र बघा, मग आपण पुढे जाऊया. ओके. पोस्टमन पत्रे आणू शकत नसे, कारण काय, तर गोष्ट. सगळीकडे गोष्ट गोष्ट गोष्ट. आता हे
सिग्नल आहे, शहरात सिग्नल असतात ना, तिथे पण पोलीस दादा रहदारी सांभाळण्याच्या ऐवजी चौकात उभा राहून गाड्यांमधल्या आणि फटफटीवरल्या लोकांना गोष्टी सांगण्यात मशगूल. शहरात कुणीच टीव्ही लावेनात, सगळ्यांना गोष्टी हव्या होत्या. मग टीव्ही कशाला पाहिजे? जाऊया पुढे. संपूर्ण शहरातले सगळे व्यवहार ठप्प, सगळीकडे नुसता गोष्टीच गोष्टी, दुसरे काहीच नाही. शहरातल्या महापौरांना चिंता वाटू लागली. समुद्रकाठच्या बंगल्यात येऱ्याझाऱ्या घालता घालता त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना विचारले, आता काय करायचं? कुणीही काम करत नाही. शहरात काही म्हणजे काहीच होत नाही. अधिकारी रात्र विचार करत होते, डोकं खाजवत होते, योजना आखत होते, पण काही उपयोग नाही. कुणीही ऐकायलाच तयार नाही. सगळ्या जणांना गोष्ट सांगायची होती आणि गोष्ट ऐकायची होती. शेवटी ताईला आणि त्या मुलीला महापौराच्या समुद्रकाठच्या बंगल्यावर यायचा आदेश दिला गेला. अधिकारी मंडळाला कळले होते की या दोघींनीच ह्या गोष्टींचा महापौर शहरात मोकाट सोडला आहे. उंच उंच आणि प्रचंड खांब असलेली दिसत होती. तिने ताईचा हात घट्ट धरला. ताई सुद्धा त्या जाडजूड मोठ्या आणि उंच उंच लोकांमध्ये अगदी लहान दिसत होती. कोणी इतके सुद्धा हसत नव्हते. कपाळाला आठा घालून ते सगळे रागाने ताईकडे बघत होते. या गोष्टींनी नुसता हौदोस घातला आहे. आमचे सगळे शहर ठप्प झाले आहे. या संबंधी काय कारवाई करता येईल? महापौर आपल्या ठणठणीत आवाजात गरजले. खोलीत संपूर्ण शांतता. पण खोली बाहेरच्या बागेतला माळी काही लोकांना दबक्या आवाजात गोष्ट सांगत होता. त्याची कुजबूज तेवढी ऐकू येत होती. त्या मुलीने ताईचा हात आणखीच घट्ट धरला. ताई धीट होती. तिने महापौराकडे थेट बघितले. तिचा आवाज मोठा होता, पण अगदी स्पष्ट. मोठा नव्हता, पण अगदी स्पष्ट होता. ती म्हणाली, आपल्या शहरात दररोज सकाळी 1 आणि दररोज सायंकाळी 1 अशी गोष्ट सांगितली जावी. त्यामुळे सगळ्यांना सगळीकडे गोष्टही मिळेल आणि त्यांना पुन्हा आपल्या आपल्या कामातही लागता येईल. अतिउत्तम, महापौर ओरडले. अधिकारी मंडळीने जोरात टाळ्या वाजवल्या. उंच उंच आणि जाडे जाडे लोक एक एक करून हसू लागले. त्या लहानग्या मुलीने ताईच्या हातावरची पकड थोडी सैल केली. सगळ्या शहराने निश्वास सोडला. काय इथे आधी महापौर कसे होते, एकदम रागवलेले होते की नाही? त्या दिवसापासून त्या मोठ्या शहरात एक गोष्ट सकाळी सांगितली जाते आणि एक रात्री झोपायच्या आधी. तेव्हापासून त्या मुलीच्या आणि तिच्या ताईच्या भल्या मोठ्या गजबजलेल्या शहराचे नाव गोष्टींचे शहर असे पडले. खूप छान. ओके. आणि आता मला सांगा, तुम्हाला गोष्ट कशी वाटली आणि तुम्हाला सगळी समजली का गोष्ट, की कुठे ऐकायला नाही आलं? खूप वाटलं गोष्ट ऐकायला. आवडली गोष्ट लय. ताई खूप छान गोष्ट आहे. मग तुम्ही पण अशा वेगवेगळ्या गोष्टी छान ऐका आणि तुमच्या तिथे ताई असेल, दादा असेल, त्यांना खूप दिवसांनी गोष्टीने हसायला पण खूप आलं. हसायला पण आलं. मॅडम ताई परत सांगा.
परत गोष्ट सांगू? आता अजून? तुम्ही लोक ना हे कौशल्य शिकलं पाहिजे हा. स्नेहलताई जसे गोष्ट सांगते की नाही, तसं तुम्ही पण लक्षात ठेवायचं, ती कुठे आवाज वाढवते, कुठे कमी करते, कसं मी आता छान तेच सांगते. विचारणार होते. हा, मग तुम्ही पण एक एक गोष्ट सांगायची आम्हाला आता. सॉरी. हा, तुम्हाला काय वाटतं, गोष्ट सांगताना कोणत्या गोष्टी महत्वाच्या असतात रे? किंवा माझ्यातल्या कुठल्या गोष्टी अशा आहेत की गोष्ट सांगताना मजा वाटते बघायला? आवाज आणि हावभाव आणि कृती. कृती करून दाखवलं पण छान वाटते. हालचाल. अरे वा. कोणत्या वेळेस कुठं आवाज वाढवला पाहिजे ते पण तुम्ही खूप छान करता, मला लय आवडतं ते. अरे वा. म्हणजे कुठं आवाज कमी करायचा, कुठं आवाज जास्त करायचा आणि कुठला आवाज त्यांच्या आवडीचा करायचा आणि कुठला आवाज आपल्या मनातला करायचा. बरोबर. म्हणजे आवाजाची गती असते ना, म्हणजे आम्ही पण कुठून कुठून वाचून शिकले ना, तर त्याच्यामध्ये त्यांनी 2 गोष्टी खूप महत्वाच्या सांगितल्या, की एक हावभाव आणि गती. म्हणजे आपण कुठे एकदम फास्ट बोलायचंय, कुठे स्लो बोलायचंय, कुठे पॉज द्यायचंय, म्हणजे थांबायचंय. हा, तर ह्या गोष्ट सांगताना खूप महत्वाच्या आहेत. आणि तुम्ही जेवढं हालचाल आणि छान त्या गोष्टीमध्ये, समजा वाघ असेल तर असं त्या वाघासारखं करायचं, असं काही करता येतंय का ते बघायचं. आणि तुम्ही पण असं खूप छान छान गोष्टी सांगायला शिका. आणि मग एक दिवस आपण तुमचं असं सेशन ठेवूया की आम्ही ऐकूया आणि तुम्ही गोष्ट सांगणार. तर आता आपण एक गंमत करूया. मी तुम्हाला एक वाक्य देते आणि ते तुम्हाला वेगवेगळ्या हावभावामधून सांगायचंय. हा, राम शाळेत गेला. तर आता मी सांगते की हे प्रश्न, म्हणजे आपण प्रश्न विचारतोय, तशा पद्धतीने कोण कोण सांगेल? ताई मी सांगू का? मी सांगू? संध्या पहिले सांगते. संध्या, व्हिडिओ सुरू कर बेटा. सांग संध्या. हा. राम सकाळ सकाळी शाळेत गेला. नाही, मी काय म्हंटल, प्रश्न, आपण प्रश्न विचारतोय. त्यांनी थांब, ती ट्राय करते, तिला हा, प्रश्न पुन्हा नव्हता एकदा. कळला. संध्या पुन्हा एकदा try कर बाळा. ताई आवाज मी बोलू का? राम शाळेत गेला असं प्रश्न विचारायचंय. मग तुम्ही प्रश्न कसा विचारणार हा? असं संध्या सांगते. प्रश्न कसा विचारणार? बरं, श्रावणी सांगते. श्रावणीने हात वर केला होता. राम सकाळी शाळेत गेला का? आपल्याला हेच वाक्य प्रश्नाने एवढंच वाक्य पाहिजे. आणि ते प्रश्नात कसं आपण, कारण गेला का असं प्रश्न विचारला. ताई तुमचा आवाज नाही येत आहे, अडकतोय मध्ये. इंटरनेट खराब आहे तिकडे, थांब जरा. हावभाव बघणार आहोत. स्नेहल, परत सांग. थोडं तुझं इंटरनेट खराब होतं. अच्छा, मला असं म्हणायचंय की आपण ह्याच्यामध्ये हावभाव पण, आपल्या सोनल रेनबो होम मधून कोणी सांगताय का? म्यूट काढ. काजल, म्यूट काढ. राम शाळेत गेला. राम
अजून तिथल्याच लोकांनी ट्राय करा ना. हा, अजून एकाएकाने ट्राय करा. हा, आता वेगळी पद्धत असली पाहिजे पण. हा, राम हा, किती छान केलं काजल. सांग ना, मस्त करतीये तू. हा, नाही असं कसं, चुकीचं काही नसतं, तू कर. राम शाळेत गेला. बर. राम शाळेत गेला. कथ्थक मध्ये सांगतेयस का? हा, सांग ना. हा, इकडनं देऊ फाट्यावरून पण हात वर आहे, सांगा. नीट सांग मला, देऊ फाट्यावरून. तुम्ही दोघं भरावं सांगा. राम शाळेत गेला का? राम शाळेत गेला का? ओके. अजून कोण सांगेल, कोण ट्राय करेल? राम कुठे गेला? स्नेहल, तू सांगते? स्नेहल, तू सांगतेस का? सांग. काजलने आंबा खाल्ला. अच्छा, तू वेगळं वाक्य घेतलंस ना. आता स्नेहल ताई काय म्हणली? राम शाळेत गेला हे प्रश्नार्थक विचारायचंय. याचा प्रश्न झाला पाहिजे. दीदी मग श्वेता सांगते. हा, श्वेता. राम शाळेत गेला. अच्छा, राम शाळेत गेला. ताई मी सांगू का? हा, सांग संध्या. ताई मला प्रश्नच नाही कळला. अंतरा, राम शाळेत गेला हा प्रश्नार्थिक वाक्य बोलायचंय. सॉरी, संध्या बोल. संध्या. हा, हा, राम शाळेत गेला. बर. राम शाळेत गेला. राम तू आहे का? नाही, मग मुलगा आहे. मुलगा आहे. बर, मग आपण कसं करायला पाहिजे होतं? हा, वेगळा ट्राय करायचा आता, वेगळं वेगळं. हा, राम शाळेत गेला. दीदी उठून ते अक्षर करू ना. हो हो, सगळं उठून बसून सगळं करू शकता तुम्ही. हा, स्नेहलताई आली आहे. स्नेहलताई बोलेल. हा, हा, सॉरी माझं इंटरनेटचा काहीतरी प्रॉब्लेम झालेला. हा, ठीक आहे. हा, हा, बरं. आता कोण करताय? आता तू फायनल करून दाखवशील का की हे कसं तुला अपेक्षित होतं? कारण मुलींनी खूप वेगवेगळं करून दाखवलेलं आहे. तुम्ही सगळ्यांनी बघा. आता स्नेहलताई काय करून बरं, ठीक दाखवते. आहे. आपण आधी मी विचारलं, राम शाळेत गेला किंवा असंही पाहिलं होऊ का तुम्ही? शकतं, अगं राम शाळेत गेला. पाहिलं का तुम्ही? लक्ष नव्हतं तुमचं, खाली बघत होतात. बरं, मी पुन्हा करते. हा, बघा, हा प्रश्न वाटतोय का? राम शाळेत गेला. पटतंय का? ताईनी केलेलं पटतंय का? हो. हो, वाटतंय दीदी. वाटतंय? मी माझं नाव वाटत. आणि तिला नाही वाटलं. नंतर काय आपल्याला बघा, नक्की का की उगाचच ताई करते म्हणून? काजलला नाही पटलं तुझं? नाही पटलं? नाही. बरं, मग तू एकदा करून दाखवशील? कोण करून दाखवताय आता? कुठे आहे काजल? मला अच्छा का, कोण करून दाखवेल आता? आता चिडून सांगायचं, हा, राम शाळेत गेला. हा, हे आता ज्यांनी केलं त्यांनी नाही. हा, नवीन लोकांनी संधी घ्यायची आता. चला, स्वाती, ताई, गौरी, पार्वती. ओके, पार्वती, गुड. पार्वती, कम. ताई मी सांगू का? एक मिनिट बेटा, पार्वतीने केल्यावर. हा, काजल आणि पार्वती. व्हेरी गुड. काजल शिंदे करते दीदी. तुम्ही दोघी बाजूला व्हा म्हणजे काजल दिसेल आम्हाला. हा, बाजूला. दीदी सांगू? हा, एक मिनिट. हा, सांग. अय्या राम शाळेत गेला.
स्नेहलताईंनी नाही पाहिलं, परत कर. बरोबर करतीयस, कर कर. स्नेहलताईंनी राम शाळेत गेला. राम शाळेत गेला. थांब जरा ताई, पार्वती पार्वती. चला पटापट पटापट, दुसऱ्यांना संधी द्यायची आहे. फटा पण आहे. हो तुम्ही बाजूला व्हा, तिला येऊ द्या पुढे. हा राम शाळेला गेला. हा व्हेरी गुड, मस्त. देहू फाटा. हा बरं, अंतरा. कोण सांगतंय? अंतरा आणि देहू फाटा. हा दीदी कागवर दीदी करतीये. पटापट पटापट. ज्यांना बोलायचंय त्यांनी पटापट पुढे या, वेळ जातोय. मी सांगू? गौरी मला ती सांगायची, गौरीचे पाठ. राम शाळेत गेला का? बरं. हा मी हा, सांगू? सांगा. सांगू नका म्हणू, पटदिशी पुढे येऊन बोलायला सुरुवात करा. राम शाळेत गेला का? गुड. हा आराध्या तू बाजूला हो ना. आराध्या तू बाजूला हो ना, तुम्ही मध्ये का बसलाय? ज्यांना बोलायचंय त्यांना पुढे येऊ देत. हा हा आई शपथ राम शाळेत गेला. छान होत. गुड. आई शपथ आज राम शाळेत गेला. तुम्ही बाजूला व्हा दोघे जणी. हा राम शाळेत गेला. बाई राम शाळेत गेला, हे पण भारी आहे. हे पण भारी आहे. बाई राम शाळेत गेला. बाई गो आज राम शाळेत गेला असं म्हणायला पाहिजे. आता हा स्नेहल पटकेने बोल, देऊ फाट्याला द्यायची संधी. हा राम शाळेत गेला. हा चक्क राम शाळेत गेला. गुड. हा अंतरा बोल. अंतरा बोल. आज कुठे दिवस उगवला, राम शाळेत कस काय गेला? हा किती सुंदर. आज कुठं दिवस उगवला, राम कसं काय शाळेत गेला. हा बोल नाही, बोल बोल ना, बोल 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 बोला. कोण बोलतंय? शाळेत गेला का? हा अजून इकडून सांगा, बाकीचे लोक पण सांगा कोण कोण बोलेल. बर स्नेहल म्यूट काढ तुझं. दीदी मयुरी बोलतीये. हा बोला. आपल्याला अजून एक वाक्य घ्यायचंय. हा ते अजून मजेशीर आहे. आई शपथ राम शाळेत गेला. मस्त. हे तुम्हाला गंमत सांग. बरं. आणि आपण आई शपथ, बाई ग, अय्या हे जे सगळे शब्द वापरतोय ना, त्याला काय म्हणतात माहितीये का? विशेषण. म्हणजे ऐकताय का तुम्ही? शब्द. हा आणि म्हणजे काय की आपण त्याला, ते जे वाक्य आहे त्याला विशेष अर्थ लावतोय. हा तर हे आपल्याला मराठी व्याकरणामध्ये असतं, जे आपण छान छान गोष्टींची पुस्तकं वाचतो की नाही, त्याच्यातून आपल्याला कळतं. आता आपण दुसरं वाक्य घेणार आहोत की काल आमच्याकडे पाऊस पडला. आता हे दुःखात सांगायचंय. हा नीट समजून घ्या आधी. नीट समजून घ्या आधी. नीट समजून घ्या. ऐका एकच मिनिट. सगळ्यांनी ऐका. हा नीट समजून घ्या. मी काय म्हटलेलं आहे, लगेचच आपल्याला ट्राय नाही करायचंय. आता तुम्ही असं विचार करा, कल्पना करा की काल आपल्याकडे पाऊस पडला आणि आपल्याला खूप दुःख झालंय आणि तुम्ही कोणाला तरी सांगताय. हा आता तुम्ही हे इथे सांगताय तर तुम्ही मला एवढेच दिसताय, हो की नाही? म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरनं मला कळलं पाहिजे की काल तुमच्याकडे पाऊस पडलाय आणि त्याचा तुम्हाला खूप म्हणजे दुःख झालंय. तो का पडला असं तुम्हाला खूप दुःख झालंय, तर ते तुमच्या चेहऱ्यावरनं मला कळलं पाहिजे.
ठीक आहे, आता मी सांगा सांगू? थोडा विचार करून. अरे देवा, बघ ना, काल आमच्याकडे पाऊसच पडला. अरे वा, मस्त. मस्त. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मस्त. छान छान छान. कोण सांगेल दुसरं? मी सांगू का? हा, अंतरा बोलू दे. हा अंतरा बोल. तिच्याकडे रेंजच नसते. तिला चॅट बॉक्स मध्ये लिहून हा, पाठव. अंतरा तू चॅट बॉक्स मध्ये लिहून पाठव. चला. हो, अगं बाबा, पाऊस चक्क आज पडला. आपल्याला दुःखात सांगायचंय, विसरली. किती मला सांगत नाही. पटापट दुःखात सांगा म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या भावना घेता येतील. हा, सांग सांग. गाजेला ऐकलं ग, आमच्याकडे लय पाऊस पडला, मला लय कंटाळा यायला लागला या पावसाचा. आई शपथ, मस्त. किती सुंदर. हा, सांग ना. अगं अर्धा ऐक ना ग, ऐक ना ग. काल आमच्या घरी खूप मोठा पाऊस पडला. मी तर काल तरी एवढं मला थंड वाजलेलं की ना, माझ्या अंगाची चादर सोडून गेली. पण दुःख झालं तर आम्ही हसायलाच लागलो पण या दुःखाने. बरं, अजून देहू फाट्यावरनं कोण नाही बोलत आहे? त्यांचा कॅमेरा पण बंद आहे. अमर, तू सांग ना बाळा. अमर. हा, संध्या सांग. अमर थांब ना, पहिले संध्या मग स्नेहल. हा, काल आमच्याकडून खूप मोठा पाऊस पडला. काय मी सांगू? गुड. हा, मस्त. हा, हे आता एक खूप पाऊस पडला. आता आनंद झालेला आहे असं सांगायचंय. हा, आनंद झालाय. आता दुःख झालेलं, आता आपल्याला खूप आनंद झालाय. काय मी सांगू? आमच्याकडे पाऊस पडला. आनंदात सांगायचंय, आनंदात. पाऊस पडला. देहू फाटा आनंदात सांगायचंय. आनंद कसं सांगणार? थांब, देहू फाट्याचे मुलं ट्राय करत होते. देहू फाट्यामधून सांगा. 1 मिनिट बाळा. छान सांगायचं, आनंदात. देहू फाटा. चला लवकर. देहू फाटा नाही, देहू फाटा. व्हिडिओ ऑन करा. हा, मी सांगू का? हा, सांगा देहू फाटा. हा, आयो, काल आमच्या इकडे पाऊस पडला. अच्छा. पण आयो जेव्हा आपण म्हणतो ना, ऐका ना. खूप आनंद झाला. हा, पण आपण जेव्हा असं म्हणतो ना, आयो आमच्याकडे पाऊस पडला, तेव्हा आश्चर्य झाल्यासारखं वाटतं ना. बरोबर. आपल्याला आनंद सांगायचा आहे. अमर. हा, परत सांग, तुझ्याकडची रेंज कमी आहे. मी सांगू? अगं काजल, ऐक की ग, आमच्याकडे मोठा पाऊस पडला आणि आमच्याकडे पाऊस पडला. हे पण तुम्ही दोघी एकमेकांनाच का सांगताय? तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय. तुम्ही लांब बसा पहिले थोडं दोघींनी. स्नेहल सांगेल आता. स्नेहल. हा, स्नेहल सांग तू. अगं बारकी, ऐक ना ग, काल आमच्यावर पाऊस पडला आणि आमच्या घरावर सुद्धा बर्फाचे गोळे पडले आणि मी ते बर्फाचे गोळे घेतले. एवढं वाटलं की थंड केलं, मी खाती ते पडलं असं मला वाटतं. बर्फ पडला, खाऊन झाला, त्याच्याने टॉन्सिल दुखायला लागले. वाक्य जोडली पुढे.
बरं आता यांच्याने आपल्याला दुःख सांगायचं. नाही वाटत, हसायला येत. हा, दुःख नाही वाटत आहे, हसायला येत आहे. हा, पण आपल्याला आता स्नेहलचा हात आनंदच वर आहे झालाय. ग, खूप वेळ झालाय. हा हा, स्नेहल स्नेहल सांग बोल. ना बाळा. दीदी मी सांगू? हम्म. हा हा, ए आई, बाहेर जाऊन बघ ना किती छान पाऊस पडतोय. वा, हम्म. छान. छान. स्वाती, स्वाती ट्राय कर ना. आनंदाचं का दुःखाचं सांग आणि मला. कोण सांगताय? काय माहिती काय चाललंय त्यांचं. हे सुरू करा ना, माईक सुरू करा ना. नाही झालेला. हम्म. बर, माईक सुरू करा तोपर्यंत. सोनल, तुमच्या इकडचा माईक सुरू करा. हा, आता स्वातीताई सांगते. कसं सांगणार आहे स्वाती तू, आनंदात का दुःखात? कोणी सांगताय का? सांगते, स्वाती सांगते. तिला ते थोडं आधी प्रिपरेशन करावं लागतं. हा, अच्छा अच्छा. हे थांबा ग, स्वातीला सांगू द्या. स्वाती सांग बेटा. परत सांग, तुझा व्हिडिओच नाही दिसला आम्हाला. हा, नाही ती गप्प बस, तिला सांगू दे. हा, हे बाकी कोणी नाही. ती इतकी बारीक बोलते की तिचा व्हिडिओच नाही समोर येत. तुम्ही लांब पण बसता, मोठ्या स्वाती मुली पुढे ये ना बेटा. हा, स्वाती. छान करते ती आणि मस्त करते, माहितीये ती. हा, आय्या, आज किती भारी पाऊस पडला. हा, किती सुंदर, मस्त. मस्त, वा, छान छान छान. गुड गुड. हा, दीदी ताई दीदी सांगतीये. हा, ताई सांग ग. पुढे काय आहे का स्नेहल अजून? नाही, ते 3 गोष्टीच सांगायच्या. ठीक आहे. बापरे, पाऊस किती भारी पडतोय. सर्वांना प्यायला वापरायला पाणी मिळते. वाव वाव. अरे वा, मस्त मस्त. मस्त मस्त, खूप वेल छान. डन, वेल डन ताई. किती सुंदर मस्तच. सांगितलं, भारी. आणि तुम्ही छानच. जोडताय हे खूप छान आहे. प्यायला पाणी मिळणार, हे किती छान सांगितलं. ओके, जाऊया आपण पुढे. हम्म. ओके, म्हणजे आता जे आपण म्हणतो ना, आज किती सुंदर पाऊस पडला, निसर्ग किती हिरवागार झाला. निसर्ग किती हिरवागार किती झाला. हिरवागार छान, झाला. मस्त वा, मस्त मानसी. मस्त मस्त, खूप छान, मस्त. तर आपण एकच वाक्य घेऊन त्याच्यामध्ये दुःखाचं, आनंदाचं, प्रश्नार्थक, उद्गारवाचक हे सगळ्या पद्धतीने आपण एक वाक्य म्हणू शकतो. आणि तसंच आपल्याला जी आवाजाची आणि हे सगळं भावना व्यक्त करताना ना, सगळ्यांचं म्यूट करा आता, म्हणजे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. हा, हे सगळं जेव्हा आपण वाचतो ना, कुठलीही गोष्ट जेव्हा आपण वाचतो ना, तेव्हा आवाजाचा चढ उतार आणि त्याची जे आपण पटकन फेकतो की नाही. आता मी असं पटकन पटकन म्हणताना मी काय म्हणता पटकन असं म्हंटल का? नाही, मी कसं म्हंटल, पटकन. हा, तर हे जे वाक्य असतात किंवा शब्द असतात काही, ते आपल्याला एका श्वासामध्ये म्हणायचे असतात. हा, आणि त्याला काय म्हणतात, तर आवाजाची पट्टी
हा, आवाजाची पट्टी वरची असू शकते, मध्यम असू शकते आणि खालची असते. तर आवाजाच्या किती पट्ट्या असतात गोष्ट सांगताना? तीन पट्ट्या असतात. वरची त्या पट्टीचा एक लक्षात असलं पाहिजे की आपल्याला कसं बोलायचंय, कुठे हळू बोलायचंय, कुठे पट्टी आपल्याला वाढवायची आहे. ठीक आहे. आणि दुसरा आहे आवाजाची गती. हा, ही या गतीवर पण प्रभाताई, माझा आवाज येतोय? येतोय स्नेहल. तुमचं म्यूट आहे मला. हा सॉरी, येतोय तुझा आवाज. ओके. हा, अच्छा. म्हणजे आपण काय बघितलं की आवाजाची पट्टी आणि गती. हा, गती म्हणजे किती आपण फास्ट बोलायचंय आणि स्लो बोलायचंय. आणि आवाजाचा जो मोठा आवाज, छोटा आवाज, गोष्ट सांगताना ह्या तिन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आणि भावना तर खूप महत्वाच्या आहेत. आपल्याकडे जर वेळ असेल एक 5 ते 10 मिनिटं, तर आपण एक भावनांचा एक खेळ आहे तो घेऊ शकतो. घेऊया का प्रभाताई? हो, 5 मिनिट. 5 मिनिटं आहेत. बरं, ठीक आहे. एक पटापट करायचं. हा, आता ह्या खेळाचं नाव आहे हॅश. HASH. हा, H म्हणजे हॅपी. हा, आता हॅपीला मी कसं केलं? हॅपी असं केलं का? हा, कसं केलं? हॅपी. हा, त्याच्यानंतर काय आहे? अँग्री. काय असेल रे अँग्री म्हणजे? राग येणे. आणि आता आहे एस. हा, एस बघा, मी एस च करून दाखवते. मी आता एस च करून दाखवते. हा, सॅड. काय केलं मी? नाराज झाला. आणि पुन्हा हॅपी, आनंदी. हा, तर ह्या खेळाचं नाव आहे हॅश. HASH. हा, जेव्हा मी H म्हणणार तेव्हा सगळ्यांनी तुम्ही असं छान करायचं, हॅश. जेव्हा मी ए म्हणणार तेव्हा कसं करायचं तुम्ही? ए ए ए अँग्री डोळे वासून म्हणणार. हा, ए म्हणजे अँग्री आहे, राग आहे, हे लक्षात ठेवायचंय. HASH. हा, हॅश. आणि तुम्हाला हॅश हा शब्द सगळ्या भावनांमध्ये म्हणायचंय, ज्या भावना मी सांगेल त्या शब्दांमध्ये. आपण खेळून बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हा, H, हॅश. ए, नाही, शब्द हॅशच ठेवायचा आहे, फक्त भावना त्या शब्दाच्या पाहिजेत. ठीक आहे. पुन्हा एकदा एस. नाही, पुन्हा एकदा एक राऊंड घेऊया. आपल्याकडे 5 मिनिटं आहेत ना. एस तर काय तुम्ही म्हणत होता ते नाही का? बघा, एस च मी करून दाखवते. हा, एस, हॅश. सॅड. हा, एस म्हणजे सॅड. ओके, पहिल्यापासून घेऊया आपण. H, A, अँग्री, सॅड ना. पुढचा आहे सॅड आहे ना. वाट्यातल्या मुली का नाही करत आहे? मुलं मुली तुम्ही पण करा ना बाळांनो. होम मध्ये कळतंय का? होम, चला चला करून दाखवा छान. 1 2 3 H, नी तुला हॅश नी राग आलेला आहे, हसत तर काहीच नाहीये.
ए ए श्रावणीचे डोळे बघ केवढे. एस अमर करतोय का काही? अमुरा अमुरा बसलाय नुसता. बर ठीक आहे. तर भावना आपल्याला सगळीकडे नीट वापरता आल्या पाहिजेत आणि त्याच्यासाठी कुठल्या कुठल्या भावना आहेत ह्या आपल्याला कळल्या पाहिजेत. तर तुम्ही सगळ्यांनी खूप छान केलं आणि सगळ्यांना थँक्यू. थांबूया आपण. येस, ताईसाठी छान टाळ्या वाजवूयात आपण. आणि गुड. आणि ताईचं सत्र कसं वाटलं तुम्हाला आज? छान सांगा बरं, मस्त एक्सप्लेन करून सांगा की ताईचं सत्र आज कसं वाटलं तुम्हाला. एक एक जणांनी सांगा. चला श्रावणी पासून सुरू करू आपण. हा श्रावणी. ताई, आज तुम्ही आम्हाला एक गोष्ट सांगितली. एकच गोष्ट त्याच्यात ऍड करायची आहे की तुम्हाला सगळ्यात जास्त कुठली गोष्ट आवडली. फीडबॅक सांगताना तुम्हाला काय आवडलं ते पण सांगा. सगळ्यात जास्त काय आवडलं आजच्या याच्यात? सांगू ताई, आज तुम्ही आम्हाला गोष्ट धन गेम सुद्धा घेतल्या, मग ते सुद्धा आवडलं. पण मला सर्वात जास्त त्याच्यामध्ये तुम्ही जी गोष्ट सांगितली ती मला आवडली खूप. गुड. चला इकडनं देऊ फाट्यामधून दोघा जणांचे हात वर आहे. सांगा बरं. मला आजच्या सेशन मधून गोष्ट आणि गेम खेळायला आवडतं. व्हेरी गुड. हा हा सांग. ताई, मला हो सांग ना बेटा, देऊ फाट्यावरून सांग. हा मला ना गोष्ट खूप आवडली. बर. हो बोल बोल. कविता गोष्ट आवडली. गुड, व्हेरी गुड. हा मला गोष्ट आवडलं. ताई, ताई, बरं. मी सांगू का? हा मानसी. मला आजचं सेशन खूप आवडलं. त्याच्यामधनं मला गोष्ट, गाणी आणि आपण म्हणजे हॅपी सॅड असल्यावरती आपल्या फिलिंग ज्या कशा असतात ते समजायला भेटलं. पण मला ते सेशनच्या सगळ्यात सुरुवातीला जे गाणं म्हटलं होतं ना ते खूप आवडलं आणि गोष्ट पण आवडली. पण थँक्यू. गुड, थँक्यू मानसी. हा देऊ फाट्यावरून हात वर आहेत एका दोघांचे. हा ताई, मला हावभाव आणि कविता आवडली. व्हेरी गुड. ती सांगू? फुसुक फुसुक कविता आवडली त्यांना. बर. हा अजून कोण सांगेल? हा रेनबो होम. हा ताई, मी सांगू? आता डबल डबल कोण सांगताय? हा बरं, देऊ फाट्यावरचे पटापट सांगून मोकळे व्हा म्हणजे मी एका ठिकाणी बोलू शकते. हा बोला. फुसुक फुसुक. बर, फुसुक फुसुकचं गाणं खूप आवडलंय त्यांना. गुड. बर बर, छान छान. आता प्रेरणा रेनबो होम सांगा बरं. हा एकेकीने छान सांगा पटापट. दीदी, मला आजचं सेशन खूप आवडलं. गाणं आणि गोष्ट आणि हावभाव कसे करते. थँक्यू बेटा, मस्त. हा आणि मला आजचं सेशन खूप आवडलं आणि मला गोष्ट पण आवडली आणि मी तसंच दुसऱ्याला गोष्ट सांगेल. आणि मला हँग्री खूप वाटते कारण की मला राग खूप येतो म्हणून. अँग्री खूप आवडलं, राग खूप येतो. मग आपण काय करायचं ग दोघींनी? आपल्याला खूप राग येतो, कसं करायचं? आपण स्नेहलताईकडून जाऊन गप्पा गोष्टी ऐकत जाऊ म्हणजे आपला राग कमी होऊन जाईल. है ना? अजून कोण सांगेल? दीदी, मी सांगू? हा आणि या गोष्टीतून मला सॅड हा शब्द खूप आवडतो कारण
मला असं शब्द जास्त आवडतं कारण मी खूप सॅड असते. जास्त. सॅड आवडतं बाळा? हो. हो. हॅपी आवडतं. स्नेहल सॅड आवडतं? हो. हॅपी आवडतं. पण तू तर खूप हॅप्पी आहे बाळा. तू सॅड नसते. तू किती छान डान्स करते, तू किती छान जिम्नॅस्टिक करते, तू किती छान मस्ती करते. मग सॅड नसते ना तू? आणि मला तर कधीच नाही दिसली स्नेहल सॅड. मनातून वाटतं का तुला सॅड? हरकत नाही. हा अमर, हा बोल. गोष्ट खूप आवडली. मला बोलायचंय. 2 मिनिटं अमरला कंप्लीट करू द्या ग, त्याच्याकडे रेंज पण नसते. बोल रे बाळा. मला गोष्ट खूप आवडली. थँक्यू. आणि तू हावभाव केलेस का? आणि तू गाणं पण नाही म्हणला अमर. माझं पूर्ण लक्ष होतं तुझ्याकडे. तू नुसता बघत होता गाणं आम्ही कसं करतोय. हा, आता नेक्स्ट टाइम तू गाणं म्हणायचं बाळा. हा, ऍक्शन करून. ठीक आहे. बर, अजून कोण बोलणार होतं? दीदी हा. मला बोलायचं होतं. बोल श्वेता. मला आजचे हावभाव खूप आवडले आणि मला त्याच्यात खूप हसायला आलं. व्हेरी गुड. मस्त. नीतू काही बोलेल का? नीतूला बोलायचंय का? मला सेशन खूप आवडलं. बाई, काय आवडलं सेशन मधलं बाळाला? हवा गोष्ट. हवा हावभाव गोष्ट. बरं बरं बरं. छान छान छान. किती सुंदर. थँक्यू. आणि दीदी मी दुसऱ्याला गोष्ट सांगल तेव्हा मी ना हावभाव आणि त्याची आवाज कसं काढेल ते बी दुसऱ्याला पण सांगेल आणि दुसऱ्याला गोष्ट ऐकायला पण बसवेल. व्हेरी गुड. वा, राधिका, मस्त. तू सांग खूप छान बाळा, सांगितलं. तुला कसं वाटलं? राधिका. दीदी तुला बोलायला थोडं प्रॉब्लेम. नाही नाही बोलते, तसं नाही बोलायचं. सांग बेटा. राधिका सांग. सेशन ये. किती मस्त, मस्त. मस्त, मस्त. व्हेरी गुड. वेल डन. मस्त मस्त मस्त. गुड. राधिका इज अ गुड गर्ल, है ना? ग्रेट. सो थँक्यू. अजून कोणी राहिलाय का? हा, धनु बोल. पुढे येऊन बोल बेटा. हा. मला आहे ना गोष्टीतून आहे ना सगळं कळालं. सगळं कळालं गोष्टीतलं. व्हेरी गुड. किती मस्त. चलो गुड. सो सुजय जी, आप एंड तक है, आप कुछ फीडबैक देंगे? मला मजा आली. हो, मजा आली. ग्रेट. मस्त. म्हणजे मुलं खूप इंटरॅक्टिव्ह आहेत, भाग घेतात. हो, त्यांचं पार्टिसिपेशन बघून आनंद झाला. खूपच छान. थँक्यू. येस, आम्ही वाट बघतो आहोत की लवकरच तुमची टीम कधी मुलांबरोबर इंटरॅक्शन करायला येईल. हो. पुढच्या आम्ही आता तयारी सुरू करतो. झालं की मग तुम्हाला सांगतो. बहुतेक डेफिनेटली. पुढच्या आठवड्यात करू. नक्की नक्की. थँक्स अ लॉट. दीपाली, तू काहीच नाही बोलली बेटा. गेली का? गेले वाटतं. अच्छा. सो थँक्यू व्हेरी मच स्नेहल. खूप छान पद्धतीने मुलांची इंटरॅक्शन झालं आणि मुलांना खूप आवडलं. विशेष म्हणजे त्यांना गोष्ट कशी सांगायची, कसे हावभाव करायचे. काही जणांनी तर प्रॉमिस पण केलं की त्या इथून पुढे गोष्ट कशी सांगतील. मला वाटतं ताईला काहीतरी बोलायचंय बेटा ताई. हा बोल. आजचं सेशन खूप छान होतं ना. हावभाव मला समजले आणि मी हावभाव करते म्हणजे करेल गोष्टीमध्ये आणि खूप छान सेशन होते. असंच आपण शिकवत जावा. व्हेरी गुड. थँक्यू. थँक्यू. चला, सगळ्यांनी खूप छान सहभाग घेतला, त्याच्यामुळे सगळ्यांचे मी आभार मानते. आणि उद्या परत आपण स्नेहल दीदी येणार सेशन मध्ये रोज गोष्ट बोलायची. हा, ऐकायला लय छान लागतं आम्हाला.
हो ना, मग तुम्ही पण सांगायचं पार्वती. आता एक दिवस स्नेहलताईला म्हणायचं तू गप्प बस आज, आम्हीच सांगणार आहेत तुला. मग तिला सगळ्यात जास्त आनंद होईल है ना, कारण गोष्टी सांगणाऱ्यांना हो, मला सगळ्यात खूप जास्त आवडेल, तेव्हा खूप आवडेल. आनंद होतो जेव्हा त्यांनी सांगितलेल्या गोष्टी मुलं स्वतः सांगायला लागतात. मग त्यांना खूप सांगतात. मज्जा वाटते है ना, त्यांच्यासाठी खरंय. सगळ्यात आनंदाचा दिवस तो असतो. मग आता म्हणशील ना पार्वती एकदा तरी की ताई आज मी गोष्ट सांगणार तुला, तू सांगते तशी प्रॅक्टिस करून, हो की नाही? दीदी उद्या सकाळी पार्वती गोष्ट सांगेल. उद्या संध्याकाळच्या सत्रामध्ये पहिले कोण सांगेल मग छोटीशी गोष्ट, अगदी 5 मिनिटाची? पार्वती सांगेल. व्हेरी गुड. चलो पार्वतीसाठी छान टाळ्या वाजवूयात आपण. हा, मला पण गोष्ट सांगायची आहे. अच्छा, देऊ फाट्यावरून. हो चालेल ना बाळा. उद्या तुम्ही दोघं पण तयार ठेवा, तू पण तयार ठेव. तू कोण बोलतोय? आणि समीक्षा. बर, एक समीक्षा आणि एक पार्वती. उद्या 2 गोष्टी आपल्या रेडी असणार आहेत, ठीक आहे? तिच्या उद्या मी सांगणार गोष्ट. आता पार्वती तयार आहे ना? आता काजल परवा. नाही, त्याच्या उद्या म्हणजे परवा. अच्छा अच्छा, परवा त्याच्या उद्या का? ओके ओके, सॉरी. ओके, उद्याच्या उद्या. मग ठीक आहे. हा, ग्रेट. सो थँक्यू व्हेरी मच. उद्या परत 6:45 वाजता आपण सगळेजण भेटूयात. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सायोनारा. थँक्यू. बाय टाटा. बाय, Bye. सायोनारा, बाय बाय. बाय बाय. हॅलो ताई. मानसी काय? सानिका. उद्या कोणचं लेक्चर आहे ताई? उद्या आपण इंग्लिश घेतोय बेटा. उद्याच्या दिवस आपण इंग्लिश घेतो आहोत आणि मग कदाचित तुला परवाच्या दिवशी संधी मिळेल. मानसी, तू रेडी ठेव तुझं सत्र. दीदी हो ताई. आपल्या मुली सुद्धा स्नेहल इतकं सुंदर सत्र घेत आहेत. परवाच्या दिवशी मसावी एकेनी शिकवला, खूपच सुंदर शिकवतायत आणि मुली मस्त हे करतात. मस्त. मानसीचा नंबरच येत नाहीये, पण खूप सारे लोक येत आहेत ट्रेनिंग घ्यायला ना. ती रेडी आहे एक सत्र घ्यायला, क्या तिचा बात. नंबर लागत नाही. हो, खूपच हे मस्त. मुलांचं जेव्हा गोष्टींचं असेल ना तेव्हा जरा मला सांगाल, मला यायला आवडेल. नक्की. एक दिवस झाला आमचा खरं मध्ये असा, मी शेअर बरं. करेल तुझ्याशी. आणि इतक्या सुंदर कविता मुलींनी सांगितल्या ज्या स्वतः त्यांनी लिहिलेल्या आहेत. मानसीने पण काय सुंदर भाषण, पोवाडा, खूप मस्त. शिवाजी महाराजांवर कविता खूपच छान केलं तिने पण. मस्त. सगळ्या जणांनी छान केलं. छान. अजून कोण बोलत होतं ग? हा, सानिका. सानिका. हा बोल. हा, खरं सानिका राहूनच गेली आहे खरं. सेशन घेत जावा. काय बेटा? आजचं सेशन खूप छान झालं. असं सेशन घेत जावा ना, आम्हाला छान छान माहिती भेटते. थँक्यू सानिका. आणि तू बोलत जा बाळा. सानिका नवीन आहे ना, तर मी पण नाव विसरून जाते सानिकाचं. आय एम सो सॉरी. खरंच सानिका मी विसरून कशी जातीये. बरं, आता सानिका तू पुढे बसायचं बाळा, माझ्या समोर राहायचं, म्हणजे मला लक्षात राहील तुझं नाव. ठीक आहे? ओके, टाटा, बाय बाय. येस, बाय बाय बाय.